मारने से पहले सोच नहीं चल रोज दारू का पितेस? पत्नीच्या व्यसनाला पती वैतागला. दारूच्या नशेत पत्नीने पतीवर केला हल्ला. पत्नी दारू पिते, दाम्पत्यामधील वाद शिगेला. पतीनं दारू पिऊन आणि बायकोला मारहाण केल्याची घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा पाहिल्याही असतील. मात्र ही दृश्य काहीशी विचलित करू शकतात. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरातील हा प्रकार आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात होऊन एका पत्नीनं दारूच्या नशेत आपल्या पतीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. 31 मार्चची रात्र होती. रात्रीचे साधारण 10 वाजले होते. व्यवसायाने प्लंबर असलेला मोहम्मद रफिक कुरेशी आपलं काम संपवून घरी परतला. मात्र घरी आल्यावर कुरेशी याची पत्नी सबा मद्यधुंद अवस्थेत झोपली होती. पत्नी सबाच्या सततच्या मद्यपानाच्या व्यसनाला त्रासलेल्या मोहम्मदने तिला तू रोज दारू का पितेस असा जाब विचारला आणि वादाची ठिणगी पेटली. पती पत्नीमध्ये मोठा वाद झाला. सुरुवातीच्या काळात केवळ शिवीगाळापर्यंतच हा वाद मर्यादित होता. आता हा वाद काही वेगळंच वळण घेत होता आणि विकोपाला गेला. सबा कुरेशी हिने रागाच्या भरात पतीला घराबाहेर जाण्याची धमकी दिली. मोहम्मदने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ न करण्याबाबत समज दिली. मात्र दारूच्या नशेत असलेल्या सबाचा संयम सुटला. तिने रागाच्या भरात घरातील भाजी कापण्याच्या तीक्ष्ण चाकूने त्यावर हल्ला केला. शादी से पहले सोचता है कहीं को शादी से पहले सोचता है कहीं को शादी से पहले कहीं मारने से पहले सोचता कहीं मारने से पहले सोचता मैं लगना क्या मार दूंगी हट जा यहाँ से बड़वे या हल्ल्यात मोहम्मदच्या उजव्या पायाला आणि डाव्या हाताला गंभीर जखमा झाल्यात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहम्मदला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र असा प्रकार अनेकदा मोहम्मद सोबत घडल्याने त्याने याचे काही व्हिडिओही समोर आणलेत. नहीं चालू रहने वहाँ जाके वीडियो बना नहीं चालू कर या घटनेनंतर मोहम्मद रफिक कुरेशीने पोलिसात धाव घेतली. तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी पत्नी सबा कुरेशी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवलाय. कौटुंबिक हिंसाचार आणि धारदार शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.